श्रेया सावंत फील द कोकण मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आम्ही आलोत आचरा एक्सप्लोर करायला आणि आचरामध्ये राहायचं तर कुठे राहायचं, तर त्यासाठी मी एक मस्त असं जामडूल रिसॉर्ट आज तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। तर आज मी आली आहे ह्या जामडूल रिसॉर्टला आणि हे रिसॉर्ट मध्ये तुम्ही काय काय करू शकता, स्टे कसा आहे, चार्जेस किती आहेत, हे सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजणार आहेत। कणकवलीतून 35 ते 36 किलोमीटर अंतरावर आणि आचरा बंदरच्या अलीकडे 3 किलोमीटर अंतरावर हे जामडूल रिसॉर्ट आहे। असा हा बाहेर बोर्ड लावलेलाच आहे आणि इथून तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे। या रिसॉर्टच्या आतमध्ये जाताना एंट्रीलाच एक मँग्रोव्ह रिसॉर्ट पण लागेल, हे सुद्धा त्यांचेच आहे। तिथून तुम्हाला सरळ आतमध्ये यायचं आहे। जामडूल रिसॉर्ट हे एक बेटावर असलेले रिसॉर्ट आहे आणि त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यातलं एक परफेक्ट ठिकाण म्हणजे हे रिसॉर्ट। या रिसॉर्टला जाताना तुम्हाला एक हा ब्रिज लागेल आणि तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे। या बॅक वॉटरच्या बाजूने जर आपण असं सरळ गेलं की आपल्याला समोर दिसते ते जामडूल रिसॉर्ट 0 किलोमीटर, म्हणजेच आपण जामडूल रिसॉर्टकडे पोहोचून जातो। So now we are entering a stress-free zone, that is Jamdul Resort. जामडूल रिसॉर्टला स्टार्टिंगला तुम्ही एंट्री बघितलीच असाल। तर आता मी ज्या मिडल मध्ये आली आहे, तर या ठिकाणी सगळे हे स्टेचे ऑप्शन्स आहेत। साधारण 75 लोक इथे राहू शकतात आणि त्याचबरोबर याच्या समोरचा व्ह्यू आहे तो अप्रतिम आहे। समोर आपल्याला पूर्ण हा नदीचा एक व्ह्यू भेटतोय आणि बॅक वॉटर आहे की खाडीचा व्ह्यू भेटतोय आपल्याला आणि बाजूला इकडे झोपाळे वगैरे लावलेले आहेत आणि त्यांनी प्रॉपर स्टेज वगैरे केलेलं आहे ते। त्यामुळे जर तुमचे फंक्शन्स असतील, रिसेप्शन्स पार्टी, बर्थडे पार्टी, तर ह्यासाठी हे उत्तम असं हे ठिकाण आहे। त्याचे पॅकेजेस वेगवेगळे आहेत, ते तुम्हाला त्यांनी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेल्स पाठवते, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतीलच। आणि या ठिकाणी काय करू शकतो तर या मी दाखवते। तर आता आपल्याला समोर दिसतंय ती बोट दिसते, तर ते सकाळी आपल्याला बोटीने घेऊन जाऊ शकतात आणि डॉल्फिन सफारी जी आहे ती आपण करू शकतो, म्हणजे डॉल्फिन बघू शकतो। कांदळवन सफारी आपण करू शकतो। कांदळवन सफारी बघायला खूप मजा येते आणि त्याचबरोबर ह्या बॅकवॉटर खाडीच्या पाण्यामध्ये कयाकिंग सुद्धा करू शकतो। कयाकिंगचं सुद्धा ऑप्शन्स आहे जर तुम्ही या रिसॉर्टला आला तर, हे सर्व त्यात तुम्हाला अरेंज करून देतातच। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी जे फूड आहे ते ऑथेंटिक मालवणी फूड आपल्याला मिळतं तुमच्या चॉईस प्रमाणे। चिकन किंवा फिश, आचऱ्याचे एकदम आचऱ्याचे बांगडे तर आहेतच, पण मासे तर तुम्हाला इथे माशाचं जेवण तर मिळेलच। आणि त्याचबरोबर हे जे रिसॉर्ट आहे, जेव्हा मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं जेव्हा एंट्री मारत होती की आपल्याला एक मँग्रोव्ह हॉटेल दिसलेलं, ते सुद्धा यांचंच आहे। जर त्यांच्याकडे इकडची आपला जर मोठा ग्रुप असेल, स्टे कॅपॅसिटी फुल झाली असेल, तर ते तिथे पण आपण मँग्रोव्हमध्ये पण बुक करू शकतो आणि याचं दोन्ही करू शकतो, कारण हे दोन्ही म्हणजे पूर्ण फॅमिलीचं एकच हे रिसॉर्ट आहे। आणि मला तर व्ह्यू तर खूप आवडला आहे इथे। आत्ता ही लॉंग वीकेंड असल्यामुळे सगळे आले आहेत लोक, त्यामुळे मी आतला रूमचा व्हिडिओ तर करू शकत नाही आहे, पण जे ग्रुप्स आले आहेत ना, काही जण तिकडे क्रिकेट खेळत आहेत, लहान मुलं इथे झोपाळ्यावर आपला आराम करत आहेत। चहाचं काउंटर, जे खायचं जे काउंटर आहे ते मस्त आहे, खूप मोठं, आपण जाऊया तिथे। ते पण खूप असं जेवायला जे बसायची सिस्टीम आहे ना, ती पण मला खूप आवडली। चला आपण ते पण पाहूया। तर आता हा आहे डायनिंग एरिया, यामध्ये तुमचं पूर्ण फॅमिली एकत्र बसून जेवू शकता। त्याचबरोबर कुठची पार्टी अरेंज केली तर या ठिकाणी पण आपण डायनिंग अरेंज याच्यात येऊ शकता आणि करू शकता। येस शुअर। कुठून आलात तुम्ही?
कसं वाटतं या रिसॉर्टला येऊन? आम्ही दुसऱ्यांदा आलो इथे. हो काय? हा 2 वर्षापूर्वी येऊन गेलो. हो काय? किती जण आलात? किती जण आलात? जवळजवळ 60 एक जण आहोत. हो वा मस्त. आमचं चॅनलचं नाव फील द कोकण. ओके. हा नक्की बघू आम्ही. फील द कोकण. थँक्यू. हा कधी टाकणार आहे एपिसोड? या आठवड्यात पडेल. हा भाग कट करू नका म्हणजे नाही हा ठेवणार ना. बायकोला पण दाखवता येईल. हो त्यांना घेऊन आला नाहीत. मी फोटो वगैरे काढली नाही म्हणून ते नाराज झाली, पण निदान हे तरी दाखवेल. हा आणि तुम्हाला शुभेच्छा. हो थँक्यू. ओके ऑफिशियल ट्रिप आहे. हा हो रिसॉर्टला आपण आलोच आहोत. तर आपल्याला आधी या रिसॉर्टची माहिती स्वतः देतीलच. आधी आपण यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. मी डिवाइन फर्नांडिस. मी हे सर्व बुकिंग वगैरे सर्व हँडल करतो. 2012 पासून आम्ही रिसॉर्ट चालू केलाय. म्हणजे त्यावेळी पूर्ण रिसॉर्ट असं नाही, 2 कॉटेजेस होते आणि टप्प्याटप्प्याने थोडं आम्ही असं वाढवत गेलो. हो तर आता आमचं टोटल 2 कॉटेजेस आणि 15 रूमची बिल्डिंग आहे. म्हणजे आणि हे आयलँड रिसॉर्ट आहे. मेन म्हणजे समोरचा व्ह्यू तुम्हाला बॅकवॉटरचा येतो. आणि टोटल प्रिमायसिस आपलं हे 3.5 एकर आहे. त्यामध्ये आपलं रेस्टॉरंट, प्लेइंग एरिया, पार्किंग आणि बाकी इंडोर ऍक्टिव्हिटीज आहेतच. बाकी मी माहिती देईनच थोडं. ओके चालेल. तर या ठिकाणी आपल्याला जर फंक्शन जर अरेंज करायचे असतील तर कसं आपण बुकिंग करू शकतो? किती लोकांची कॅपॅसिटी आहे? म्हणजे आमचा आता सर्वात मोठं इव्हेंट एक 2000 पर्यंत लोकांचं झालंय. पण ते कसं होतं की आपला क्राऊड हा इथला लोकल होता, तर तो कसा मुव्हेबल क्राऊड होता, त्या कारणाने ते मॅनेज झालं. आणि जर स्टे साठी असेल तर आपलं स्टेचं कॅपॅसिटी आपली 60 to 70% आहे. ते म्हणजे कसं 4 to 5 शेअरिंग प्रमाणे. जर कपल्स स्टे करणं असतील तर मग 15 ते 17 कपल्सच होऊ शकतात. म्हणजे डिपेंड करतं, म्हणजे फंक्शनच्या वेळी तेवढं ऍडजस्ट होतं. हो तसं करू शकतो. आणि आमचं म्हणजे नॉर्मली 500 लोकांपासून इन्क्वायरी असते. 500 लोकांचं इव्हेंट करायचं असेल तर कसं, मग त्या इव्हेंट मध्ये वेगवेगळे प्रकार पण आहेत. म्हणजे मॅरेज इव्हेंट पण आम्ही करतो, बर्थडे पार्टी इव्हेंट करतो, त्या सोबत गेट टुगेदर आमचं होतच राहतं. हो असं. आणि फूड मध्ये याच्यात काय व्हरायटीज बघायला? फूड आम्ही फक्त मालवणी फूड देतो. इथलं ऑथेंटिक मालवणी फूड, घरगुती फूड. बाकी म्हणजे आमची घरातलीच लोक आहेत, त्या कारणाने आम्हाला दुसरं काय आम्हाला जमत नाही. आणि त्या कारणाने आम्ही आमचं व्यवस्थित जे जमतं तेच आम्ही प्रोव्हाइड करतो. ओके. मग यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर हो सर्व. म्हणजे ब्रेकफास्ट मध्ये आपलं नॉर्मली तर ते आपलं रेग्युलर आयटम आहेत. त्यासोबत इथलं ट्रेडिशनल फूड म्हणजे घावन चटणी, शिरवाळे रस, हे आंबोळी उसळ, हे पण आपण देतो. अरे वा मस्त. हो. आणि आणखी एक विचारायचं म्हणजे आता हे बुकिंग जर करायचं झालं तर कुठे करायचं? म्हणजे काय? म्हणजे ऑनलाईन बुकिंग अजून सध्या चालू नाहीये. आम्ही सध्या ऑन कॉलच बुकिंग घेतो. माझा नंबर आहे, मी तुम्हाला देईनच तो नंबर. त्या नंबरवर ते आम्ही बुकिंग घेतो आणि थोड्या दिवसांनी ऑनलाईन बुकिंग पण स्टार्ट होईल. ओके. मग नंबर जे असतील ते मी या स्क्रीनवर तुम्हाला टाकेनच. आणि ऑनलाईन बुकिंग तर ते करणार. आणि इन्स्टाचं पेज तुमचं कोणतं? जामडूर रिसॉर्ट या नावानेच इन्स्टा पेज आहे. इन्स्टा, फेसबुक हे जामडूर रिसॉर्ट या नावानेच आहे. आणि जर बाहेरचे जे पर्यटक येतात त्यांना अदर पण काही ऍक्टिव्हिटीज करायचे असतात तर त्यासाठी काय प्रोव्हाइड करतो? हो आमचं आता कसं आहे, वॉटर ऍक्टिव्हिटी आम्ही कायाकिंग आणि आपलं मँग्रोव्ह सफारी ही म्हणजे बोटिंग ऍक्टिव्हिटी आहे ती आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यासोबतच एक ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी म्हणजे ट्रेकिंग, कॅम्पिंग, परत आपलं लाईट हाऊस आहे इथे, तर तो लाईट हाऊस बघण्यासाठीच ती ट्रेकिंग ऍक्टिव्हिटी करावी लागते. तर ती म्हणजे आम्ही अरेंज करून देतो. आणि ती म्हणजे खूप सुंदर ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे बाकी ठिकाणी ट्रेकिंग वगैरे होते, ही थोडी जरा युनिक आहे. आणि लाईट हाऊस वरती जाऊन तुम्हाला तो एक आपला संगम, आपला आचरा खाडी आणि आचरा समुद्र ह्याचा जो संगम पॉइंट बघायला मिळतो तो खूप सुंदर आहे. मग साधारण पर्यटकांनी कोणत्या सीझन मध्ये आलं पाहिजे जर हे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज करायचे असेल? उत्तम सुंदर हे क्लायमेट म्हटलं तर आपलं दिवाळी, चतुर्थी दिवाळीपासून स्टार्ट होतो. म्हणजे पावसाळा संपल्यानंतर मेन म्हणजे पावसाळा पण एक चांगलं हे आहे, वातावरण आहे, पण त्यावेळी तिथे जाता येत नाही. म्हणजे समूह पाण्यामध्ये बोटिंग ऍक्टिव्हिटी वगैरे आम्ही ते बंद ठेवतो. त्यावेळी पाऊस जसा कमी होईल तशा या ऍक्टिव्हिटी आम्ही चालू करतो.
हा, बाकी ऑल टाइम इथे कधी आपण येऊ शकतो कारण मस्तच रिसॉर्ट आहे, मला तर खूप आवडलं. आम्ही कसं 12 महिने रिसॉर्ट चालू ठेवतो, पावसामध्ये आपलं रिसॉर्ट कधी बंद नसतं. फक्त इथे कोकणाची ऍडव्हर्टाईज अशी झाली आहे की पावसाळ्याला की म्हणजे कोकण बंद होतं, तसं काही नाही. फक्त जे आपले समुद्रातले जे पाण्यातले ऍक्टिव्हिटीज आहेत ते फक्त बंद होतात. बाकी आपलं तुम्ही पावसाळा एन्जॉय करू शकता. कोकणातला पावसाळा खूप सुंदर असतो. परत आपलं इथे आम्ही त्या वेळी म्हणजे ऑफ सीझनच्या वेळी अजून काहीतरी ऍक्टिव्हिटीज द्यायला बघतोय, म्हणजे कस्टमर एंगेज राहतील. म्हणजे इथे आणि कसं आहे, पावसाळा फक्त बघून रिलॅक्स करण्यासाठी पण येऊ शकतात. आपलं लायब्ररी आहे, इंडोर आउटडोर गेम्स आहेत आणि आपलं बॅकवॉटर मध्ये जी कयाकिंग ऍक्टिव्हिटी आहे ती जर पाण्याला फोर्स नसेल तर ती पावसामध्ये पण तुम्ही करू शकता. बॅकवॉटरला तसं काही प्रॉब्लेम नाही पावसामध्ये. असं आहे. तर यांनी खूपच त्यांच्या रिसॉर्टची खूप मस्त माहिती दिली आणि मी इथे येऊन तर मला हे रिसॉर्ट खूप आवडलं कारण याचा व्ह्यू तर अप्रतिम आहे आणि त्याचबरोबर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी मिळतात. आपल्याकडचे सगळेजण मालवण तारकर्लीला फिरायला तर आपण जातोच, तिकडे सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला, पण अशा ठिकाणी आचरा साईडला पण येऊन आपण कमी लोकांमध्ये कमी क्राऊडमध्ये ट्रॅफिक नाही तुम्हाला भेटणार असं कोकण, रिअल कोकण आपण फील करू शकतो. हो, नक्कीच. थँक्यू. माशाची बोट आहे काय? आणि फिरवायचे किती घेता? फिरवायचे फिरवायचे आला समोर म्हणजे कांद्यावर सफारी पूर्ण करतो. किती वेळासाठी असते? तर या ठिकाणी इकडे बोटिंग आहेत तुम्हाला मी मगाशी बोलले. त्याचबरोबर कयाकिंग सुद्धा आहे. छोटे छोटे असे सिटिंग अरेंजमेंट पण केले. तुम्हाला इथे ह्या व्ह्यू मध्ये संध्याकाळचं जर स्नॅक्स काय करायचं असेल तर. आणि इथे खूप सारे जे आहेत, खूप सारे फंक्शन्स फोटोशूटसाठी वगैरे जे आहेत डेकोरेशन्स, ते इथे डेकोरेशन्स पण केले. ते बघा हे सर्व डेकोरेशन्स आहेत. आणि या बाजूला सुद्धा पूर्ण असं माडांच्या मुळामध्ये माडांची अशी झाडं आहेत, जंगल म्हणजे एकदम असं एका मस्त प्लेसवर आल्यासारखं वाटतं. या बाजूला माझे छोटे छोटे हट केले आहेत जेवणासाठी वगैरे. आणि व्ह्यू तर अप्रतिम आहे. व्ह्यू बघा, दाखवते तुम्हाला या. हो हो, म्हणजे खाडीचं पाणी आहे ना, मस्त.
तर हा ते मगाशी तुम्हाला स्टे मी दाखवलाच, त्याचबरोबर अशा 2 रूम्स पण त्यांनी दिलेत सेपरेट. तर ह्या रूम पण आहेत अवेलेबल जर सेपरेट तुम्हाला राहायचं असेल तर. जांभूळ रिसॉर्टच्या बाहेर असं मस्तपैकी एक सिटिंग अरेंजमेंट केली आहे आणि हा व्ह्यू जो आहे तो मी आता थोडा वेळ एन्जॉय करणार आहे, कारण रिसॉर्ट तर मला खूप आवडलंय आणि मी इथे तर नक्कीच स्टेला येणार आहे. तर तुम्ही सुद्धा या रिसॉर्टला नक्की भेट द्या. याचे डिटेल्स मी तुम्हाला तर या व्हिडिओमध्ये दिलेच आहेत. तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.